या विषयात केंद्र सरकार असेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, या खात्याचे मंत्री असतील, यांनी सातत्याने नागरिकांना आव्हान केलेलं आहे की आपल्याकडे जो नागरिकांना आवश्यक असणारा गॅस त्याच्या आपल्याकडे 6 महिन्यापेक्षा जास्तचा स्टॉक आहे. आपल्याकडे असणारा स्टॉक हा वितरित केल्यानंतर त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही, सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेतली जाईल. परंतु सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी ज्या ठिकाणी काही वितरक हे त्याच्यात चुकीची कामं करतात त्या ठिकाणी मग आपल्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचतं आणि मग लोक पॅनिक होतात आणि सगळ्या ठिकाणी आपल्या रांगा लावतात. त्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी आज अजूनही त्याच्यात योग्य वेळ आहे, आत्ताच त्यांनी सगळ्या वितरकांना FDIच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आणून जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून ह्याच्यात कुठलाही काळा बाजार होणार नाही. जो घरगुती गॅस वापरायचा आहे तो सर्वसामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे, त्याचा काळा बाजार होऊन कमर्शियल वापर त्याचा होऊ नये. आणि जे नियम शासनाने आत्ताच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये केलेले आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन होऊन संपूर्ण वितरक व्यवस्थेवर शासनाचा जिल्हाधिकाऱ्यांचा नियंत्रण असावं अशी मागणी मी पत्राद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं त्याच्यावर सविस्तर बोलणंसुद्धा झालं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे, आमदार साहेब आपण ज्या पद्धतीने सूचना दिल्या त्या पद्धतीने आम्ही त्याचं तंतोतंत पालन करू. आपल्या मतदारसंघामध्ये अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी करत येतात आणि या LPG गॅसचा तुटवडा खानावळींना देखील बसतोय. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची उपासमार होते. कशा पद्धतीने नाही, आता आपल्या माहितीकरता या सगळ्या विद्यार्थ्यांशी माझा सातत्याने संपर्क असतो. त्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन माझं ऑफिस हे त्यांना जवळ आहे, त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते माझ्याकडे येतात. या विद्यार्थ्यांची सुद्धा कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी आमदार म्हणून मी त्या ठिकाणी घेईन. तुम्ही शनिवारवाडा 7 मजली बांधण्याची मागणी केलेली राज्य सरकारकडे, काय सध्या? आज आपण सातत्याने मी 2012-13ला ज्यावेळेस महानगरपालिकेत नगरसेवक होतो, स्थायी समितीचा सदस्य होतो, त्यावेळेस सुद्धा मी स्थायीमध्ये तो ठराव ठेवला होता. तेव्हापासून मी हा सातत्याने पाठपुरावा करतोय. त्याच्या मागचे मूळ भूमिका अशी आहे की आपल्याकडे ज्यावेळेस ह्या पुरातत्वाचे नियम आहेत आणि ज्या आपल्या हिस्टॉरिकल प्लेस असतात ह्याला जर काही ॲक्सिडेंटली त्यांच्यात काही परिणाम झाला असेल, तो आग लागून 1828 साली आगीत तो आगीच्या ह्याच्यात तो भस्मात झाला होता, तो पूर्ववत करावा. आणि त्याकरता मी काही संदर्भ दिलेत. पोर्तुगालच्या काळातले गोव्यातले जे चर्च होते ते काँग्रेसच्या राजवटीमध्ये ते पूर्ववत केले गेले आणि जगातील सुद्धा अशा काही ज्या वास्तू आहेत त्या पूर्ववत केल्या गेलेल्या आहेत. त्याचा आधार घेऊन शनिवारवाडा हे मराठा साम्राज्याचं प्रतीक आहे, तिथून आटकेपार झेंडा नेला तो शनिवारवाडा 7 मजली व्हावा ही माझी आग्रहाची मागणी मी विधिमंडळात मांडलेली आहे. त्या संदर्भात काही तुम्ही स्ट्रक्चर तयार केलेलं आहे? हा मी त्याचं डिझाईन केलेलं आहे. आपल्याकडे त्याचं डिझाईन आहे, रोल मॉडेल आहे. आपल्या इतिहास तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी मी संवाद केलेला आहे आणि हा विषय मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, थोरले बाजीराव रस्ता हा अंडरपास करणे, शनिवारवाडा 7 मजली करणे, खडक पोलीस वसाहत जी 1875 पासून आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीच्या पोलिसांची कॉलनी निर्माण करणे, अशा वेगवेगळ्या मागण्या, स्वच्छ सुंदर कसबा घडवणे, इंदोरपेक्षा स्वच्छ कसबा घडवणे, ह्या काही 14 मागण्या आहेत. त्याचा मी पाठपुरावा करतोय आणि ती कामं करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.